घरच्या घरी आपण पनीर कसं बनवलं आणि चिमणीविषयीच्या तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या व्लॉगमध्ये दिली आहेत. आजचा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. काय करायची? अहो म्हणलं डाळी सगळ्या भरून ठेवूया. वेलकम बॅक टू माय चॅनल. काल तुमच्या सगळ्यांच्या मला भरपूर अशा कमेंट्स आल्या पनीरची रेसिपी मी दाखवल्यानंतर की ताई पनीर कसं बनवलं ते दाखव. तर पनीरसाठी आता 2 लिटर दूध ठेवले मी उकळी यायला. तर म्हटलं तोपर्यंत मला डाळी वगैरे भरून ठेवायच्या होत्या. म्हटलं हे पण काम होईल म्हणून मग हे भरून घ्यायला लागले सगळे. बरं पडतं रोज हाताखाली असलं म्हणजे रोजच्या रोज. रोज सूपसाठी काही ना काहीतरी भिजत घालायला लागतं ना. मग रोज पॅकेट फोडायचे ठेवायचे असं होते. ह्या डब्यातलं संपलं सगळ्यात रिकामं झालं. एक तर पॅकेट राहिलं अर्ध. ह्याच्यात ठेवले बरं पडतं, दिसतं पण व्यवस्थित लगेच समोरनं. आणि महत्वाचं म्हणजे कमी जागेमध्ये बसतात हे. एकावर एक बसतात. हलत नाही, पडत नाही, डुलत नाही, काय नाही व्यवस्थित. चला दुधाला उकळी यायला लागली. आता पनीर बांधायसाठी हा कपडा घेतलाय मी. तुम्ही सुत्ती पण कोणता पण घेऊ शकताय. आता तसं तर पनीर बनवताना आपण घरगुती ना लिंबू पण पिळून बनवू शकतो. म्हणजे 1 चमचा लिंबाचा रस घातला तरी पण ते छान बनतं पनीर. पण मी नेहमीच म्हणजे जसं पनीर बनवायला शिकले तसं मी हे व्हिनेगर वापरते. फक्त ह्याचं कसं प्रमाण असतं, 1 लिटरला आपण 1 चमचा घालायचा आणि दूध उकळायला लागले त्याच्यामध्ये टाकायचं. आणि जसं दूध फुटायला सुरुवात झाली की गॅस बंद करायचा आणि मग ते हलवून परत वतून काढायचं असं. आता मी तुम्हाला दाखवते. आणि तसं बघायला गेलं तर सांगू का तुम्हाला, ही बॉटल आपल्याला 30, 35, 40 रुपयाला मिळते. आणि कितीतरी दिवस जाते एक बॉटल एवढी. आणि पाहिजे तसं विकतच्या सारखं पनीर बनते. हे बघा उकळी आली दुधाला तोपर्यंत. आता हे जवळजवळ 2.5 लिटर दूध आहे. मग अशी चुकून मी 2 लिटर म्हणलं. आता असं उकळी आली की नाही ह्याच्यामध्ये असं ओतायचं बघा. 1 लिटरला 1 चमचा, तसे 2 लिटरला 2 चमचे. आणि जर वाटलं व्यवस्थित नाही फुटत आहे तर अजून थोडंसं टाकायचं. हे बघ फुटायला सुरुवात झाली. हे बघ. आणि तसं पण व्हिनेगर आपल्याला खायला पण चांगलं असतं. आता ह्याला ओतून काढते. आता ह्याला व्यवस्थित सगळे करून आता ह्याला एकदम असं घट्ट बांधून घ्यायचं. मग आता हे गरम असल्यावर भाजते खालचं पाणी. मग ते पनीर बनवायचं पनीर मेकर पण मिळतं, त्याच्यामध्ये पण ठेवलं तरी चालतंय. पण आपलं घरगुती मी असंच करते, बांधून ठेवायचं त्याला. 1 तासाभरात पनीर तयार होते पाहिजे तसं आपल्याला. हे बघा एवढं झालं. आता हे असं ना इथं नळाला बांधून ठेवायचं, म्हणजे ना लटकतं ठेवलं म्हणजे त्याच्यातलं पाणी सगळं निघून जाते आणि एकदम पनीर घट्ट असं बनतं. आणि तुमच्या मला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की ताई घराचं रिनोव्हेशन झालं का, कलर करून झालं का सगळं म्हणून. तर नाही बघा, इथं आता हॉलला कलर करायचं सुरू आहे. आणि इकडं म्हणजे आहो पण बसलेत, म्हणजे नाही का सारखं चेक करत राहायला लागतं. म्हणजे शेड वगैरे चुकला किंवा काय कमी जास्त जर मग म्हणून ते इथं थांबले होते. म्हटलं चला एखादी क्लिप तुमच्यासोबत शेअर करूया. कालच्या ब्लॉगमध्ये तुमच्या खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की ताई ती चांगल्या कोणत्या कंपनीची चिमणी आहे ती सांग म्हणून, आणि तुम्ही बसवलेली पण दाखवा म्हणून.
मग मी म्हणलं चला सांगूया तुम्हाला. तर फेबर आणि इलिका ह्या 2 चिमणीच्या चांगल्या कंपनी आहेत. आता आपण घेईल तशा आपल्याला भेटतील रेंज वाईज म्हणलं तरी बरं का. आणि तुम्हाला ऑनलाईन पण भेटून जाईल आणि शॉपमध्ये गेल्यानंतर पण तुम्हाला ती भेटेल. पण चिमणी घेताना ना एक गोष्ट लक्षात ठेवा की चिमणीची जी सक्सेशन पॉवर आहे ना ती 1300 पेक्षा जास्त असावी. म्हणजे ती चिमणी म्हणजे चांगलं म्हणजे काम करते. आता ह्याला पण असं झालं की लावल्यापासून म्हणजे आता बरेच दिवस झालं आम्हाला लावायचं आमचं चालू होतं. पण आता घराचं काम निघालंच होतं तर त्याच्यामध्ये लावून घेतली. पण लावल्यापासून एवढा फरक मला जाणवला ना की एवढं तेल असं म्हणजे असं वडून घेते वरती फोडणीचं असं. आता वरच्या साईडला ना असं म्हणजे पहिलं होत ना आता तेवढं वरती साफसफाई करायचं होत नव्हतं. सगळीकडे चिकट वगैरे उडायचं फॅन वरती वगैरे असं सगळं. पण आता ही लावल्यापासून असं लय फरक वाटायला लागला. म्हणजे ऍटलीस्ट गॅस सुद्धा घाण होत नाही. म्हणजे गॅसवरती सुद्धा उडून पडत नाही ते. एवढं म्हणजे जास्त चांगलं वाटते ते. आणि आपली जी चिमणी आहे मी तुम्हाला म्हणलं एलिका कंपनीचे बघा. आणि ह्याची 1500 सक्सेशन पॉवर आहे. आपल्याला म्हणजे चिमणी घेताना बरेच वेळा प्रश्न पडतोय साईजवर नाही का. आता तर आपल्या ह्या जी चिमणीची साईज आहे ना चालू झाली. ह्या जी चिमणीची साईज आहे ना ही 3 फुटाची आहे. आपण घेताना म्हणजे आपल्याला ही जी साईज बघून म्हणजे नाही का आपली शेगडीची जेवढी साईज आहे ना त्याच्या हिशोबाने घ्यायची. तुम्हाला जर आवडली तुम्ही कर्वमध्ये पण घेऊ शकताय किंवा नॉर्मल आहे अशी जी आहे ना स्क्वेअरमध्ये अशी पण भेटते. आता ही आपल्या शेगडीच्या मापाने हे बरोबर झाली अशी. चिमणीची जी रेंज आहे ना ती 5-6 हजार पासून पुढे आहेत आपल्याला. म्हणजे आपण घेईल तशी आहे. नॉर्मली मला वाटतं 15-16 हजारपर्यंत आपल्याला चांगली पाहिजे तशी चिमणी मिळते. आणि BLDCची मोटर आहे ना ह्याची तर ती वाली चिमणी घ्या. म्हणजे त्याला जास्त मेंटेनन्स नसतोय परत पुढं असं. मग त्याच्यामुळे तुम्ही घेताना तसं सगळं बघून घ्या. आणि आपण पनीर बनवून ठेवलेलं हे बघा किती मस्त बनले बघा. आता ह्याला आपण पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं. लहान मोठे पीस तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही घ्या साईजनुसार करा. पण एकदम छान अगदी बाहेरच्यासारखं होते बरं काही. आणि इथं तुम्ही बघू शकताय बघा आपलं पनीर एकदम छान बनलं होतं. आणि असं जर पनीर घरी बनत असलं तर बाहेरून विकतचं पनीर आणून खायची काय गरज आहे नाही का. तर हे बघा इथं बघू शकताय हे बघा मी नेहमी असंच बनवते पनीर घरच्या घरी. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा असंच. चला आता बाहेर माझे लई कामं पडले ती. आणि होईल तेवढं ट्राय करा की पनीर घरीच बनवा. म्हणजे मला एका ताईंची कमेंट पण आली होती की आता आम्हाला पनीर आवडत असून सुद्धा आम्ही आता म्हणजे नाही का आणायचं आणि खायचं बंद केले. म्हणजे एवढी भेसळ असते त्याच्यामध्ये. मग घरी आपण कुठल्या पण गोष्टी केल्या घरच्या कधी पण सगळ्यात बेस्ट असतात. त्याच्यामुळं तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि घरी असंच बनवत जा. शक्यतो बाहेर आणून खायचं टाळाच. इकडे इकडे लाव फांदील थटते. हा लावते. झोपून उठले आता. स्कूलनं आल्यावर झोपी गेली होती. म्हणले आता तुळशीला मी दिवा ती अगरबत्तीने ती लावायला आली तर म्हणली नाही मी लावणार आहे. आता हवा इतकी जोरात असते की दिवा तर राहत नाही ना म्हणून अगरबत्ती लावून घेतली लवकर. हां राहू दे राहू दे. आणि तुम्ही बऱ्याच वेळा मला म्हणता की ताई तुळशी वृंदावन घे ना म्हणून. तर आता घ्यायचं तुळशी वृंदावन. आता घराचं कलरचं काम होत आलंय त्याच्यामुळे ते झालं की मग तुळशी वृंदावन घेतलं की शेअर करेन तुमच्यासोबत. आणि परवा एका ताईने मला सांगितलं होतं की ताई तुळशीच्या मंजुळा काढ तुळस खूप छान येते म्हणून. तर हे बघा मी आता सगळ्या मंजुळा काढून घेतले ह्याच्या काल. आता फुटल्यानंतर परत दाखवेन तुम्हाला मी. हां चला मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि हो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू परत तोपर्यंत बाय.